अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव। पण ती दराडे महाराज संगत असल्यामुळं आणि त्यांची मावशी कर्नाटकात दिलेली असल्यामुळं त्यांनी मला सांगितलं, महाराज इकडली भाषाच अशी, कवा आल्या कवा गेल्या। आता आपल्याकडं मावशी आल्या, आत्या आल्या, काकू आल्या असं आहे का आपल्याकडं? सदानंद महाराज आल्या असं आहे होय? काका महाराज गेल्या असं आहे होय आपल्याकडं? गेल्या नाही ना आल्या नाही, आले गेले, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे बोलायलोय। भाषा कळाली का? आता एक मिनिट इकडे लक्ष द्या, ऐकायलात ना? सूर्याजवळ ज्ञान पावलं, पुन्हा पुन्हा सांगतो मी। सूर्यानं सांगितलं मनूला, मनूनं सांगितलं इक्ष्वाकुवाला, इक्ष्वाकुवानं सांगितलं कवी लोकाला, कवी लोकाने पुन्हा राजे लोकाला। पण राजे गेले, ज्ञान गेलं। राजे गेले की कारण त्यांनी पुन्हा शिकविलंच नाही ना, लक्षात आलं का? त्यांनी ज्ञान पुन्हा कुणाला माऊली शिकविलंच नाही, त्याच्यामुळे शब्द टाकले रामा महाराजांनी, लोपले ज्ञान जगी, ज्ञान लोप पावलं। आता ऐका, ज्ञान लोप पावलं, पण मुद्दा आहे का ना गुरुजी? ज्ञान लोप पावलं याचं म्हणजे नेमकं काय झालं? महाराज म्हणले ज्ञान लोप पावलं याचा अर्थ असा आहे, हित नेनती कोणी, ज्ञानच गेलं, बुद्धीच भ्रष्ट झाली म्हणल्यावर हिताचा विचारच राहिला नाही। आणि तिनं लोक वागायले, कसे वागायला लागले? आणि तिनं बहीण कळाना, भाऊ कळाना, आई कळाना, काहीच कुणी कळाना, आणि तिनं सैरा वैरा लोक वागायला लागले। मग आता शोधोनिया आले संत आणि हिताहित जगाचे। अहो ज्ञानोबारायचे शब्द आहेत, ज्ञानोबाराय म्हणतात की ही संत जिथं आले ना महाराज, त्याच्या पाठीमागं काही कारण नाही। महाराज ज्ञानोबाराय म्हणतात फक्त उपकार करणं सोडून त्यांनी दुसरं काही केलं, तयाही कर्तव्याशी उरले लोकालागी, लोकालागी त्यांचं जी। ज्ञानोबारायचे शब्द आहेत, माझ्याकडे लक्ष ना तुमचं, ऐका आता लक्ष देऊन। मग ज्ञान लोप पावलं, संतांना देवाला दया येत असती, आपल्याला प्रमाण माहिती, धर्मरक्षा वया अवतार घेशी। मग ज्ञान लोप पावलं आणि तिनं अहितानं लोक वागायला लागले, म्हणून स्वतः पांडुरंगाला अवतार घ्यावा लागला। फक्त नाव बदललं, अवतार पांडुरंग, नाव चेंज करून आले, नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा। लक्षात आलं का? आता इकडं संगती किती गोड आहे बघा। ज्ञान लोप पावल्यामुळं स्वतः पांडुरंग ज्ञानोबाराच्या रूपानं आले, म्हणून आरती ज्ञान राजा, म्हणून अखंड आमचं त्यांच्यावर प्रेम आहे। आलं का लक्षात? अखंड आमचं त्यांच्यावर प्रेम आहे। आता लक्ष द्या, आता लक्ष द्या। ज्ञान लोप पावलं आणि महाराज देवाला अवतार धारण करावं लागला। काय मुळातच ही ज्ञानोबारायपर्यंत आलं कुठून हे बी महत्वाचं आहे ना, होय बरोबर आहे का नाही? ज्ञानोबारायपर्यंत कुठून आलं असं होऊ नये ना पुन्हा, की अर्धवट राहू नये। ऐका लक्ष देऊन, नीट बसाना ऐका। हे भगवान शंकराला रोजच पार्वतीनं म्हणायचं। कुणी कुणी म्हणायचं भाऊ? पार्वतीनं। काय भगवान ते तुमचं ज्ञान ज्ञान म्हणते, ती कसलं ज्ञान आहे ती एकदा सांगा। भगवान शंकर म्हणायचे भाऊ वेळ आल्यावर बघू, पण बाया ऐकत नाहीत महाराज। रोज जेवायला बसले की जेवायच्या टायमाला होय व ती सांगतो म्हणलात ना, बाया मोसम बघून गेर टाकाय नंबर 1 असतात, ही कवा बी ध्यानात ठेवायचं महाराज। हां, बाया मोसम नसताना गेर टाकीत नाहीत, त्या म्हणल्या होय व ती सांगतो म्हणलात की भगवान शंकर म्हणले हिचं उरकून टाकू एकदा। सकाळी जाय तुझं जेवणाचं उरक बरं, पहाटे 5लाच उठविलं, आंघोळ वगैरे स्नान केलं, चल म्हणजे तू उरकून घेतो। विमानात बसविलं, ज्ञानोबारायचे शब्द किती गोड ज्ञानेश्वरीतले, विमानात बसविलं ना अशा ठिकाणी नेलं, अशा ठिकाणी नेलं, ज्ञानोबारायने तिथला फोटो काढला, ज्ञानेश्वरीत छापून टाकला 17व्या अध्यायात। ज्ञानोबाराय म्हणले, बाबा ज्ञानोबाराय म्हणले तुमच्या लक्षात येईल लगेच। ज्ञानोबाराय म्हणले कुठं नेलं ऐका, शिरसिंधूचे पहिलं तिरी, ज्ञानोबारायचे शब्द आहे। शिरसिंधू म्हणजे समुद्र, समुद्राच्या पलीकडे नेलं। शक्तीची कर्ण कुहरी, शक्ती म्हणजे पार्वतीन, कर्ण म्हणजे कान, पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केलं। काय सांगितलं? ज्ञानोबारायचे पुढचे शब्द आहे का, ज्ञानोबाराय म्हणले सांगितले त्रिपुरारी नेनो कै, काय सांगितलं? नेनो। आता जिथं ज्ञानोबाराय नेनो म्हणतात तिथं आपण जाणो का? काय सांगितलं देव जाणे, पण सांगितलं। लक्षात द्या, हा लक्ष द्या, ही चक्रवर्ती शब्दासाठी चाललंय आपलं, कसं फिरत राहतंय ह्याच्यावर आहेत आपण, कसं फिरतंय लक्षात घ्या।
की कानात ताण तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केली. कुणी? शंकरानं. कुणाच्या? पार्वतीच्या. सांगायला सुरुवात केली. पण ही ज्ञान नावाचा पदार्थ मुळातच पचायला जड आहे महाराज. सहजासहजी पचत नाही आणि पार्वतीला झोप लागली. पार्वतीला नाही पचलं की डोळा लागतोय महाराज. लक्षात आलं का? पचलं नाही ना ज्ञान. आता मी सांगायलो एखाद्याच्या गळीच उतरलं नाही तर मग डोळा लागतोय. आणि कीर्तनात ज्ञान सांगत असताना डोळा लागला की समजायचं पचत नाही. आलं का लक्षात? पण मला तरी वाटायला लागलंय बाळापूर वासियांना 100% पचायला लागलंय. का कसं व्हायला लागलंय? का अजीर्ण व्हायला लागलंय? पचायला लागलंय. अर्ध्या बटाट्यासारखे टकाटका बघायला लागलेत माझ्याकडे असे. असं अजून पुढं का हाय र, अजून काय निघतोय र, अजून का हाय र, असे टकाटका बघायला लागले. बरोबर आहे का नाही? ऐका ऐका आता. हे नेहमी आरती हो का कीर्तन ऐकलेलं नाही. बरोबर आहे का? काय ऐकलं इथं कधी आरतीवर? तुमच्या जेव्हापासून नियोजन करा तेव्हापासून आरती हो कीर्तन झालंय का? नाही ना. आता ज्ञानराज ऐका. पुढच्या वर्षी तुकारामा सांगतो. हां तुम्ही उगा ऐका. हां तुम्ही ऐका. या वर्षी आरती ज्ञानराज येतं, पुढच्या वर्षी आरती. जमल का? जमल का? फक्त मला आठवण करून द्यायची की तुमचं ते शब्द दिलेला आहे म्हणून. त्याच्या पुढच्या वर्षी आरती एकनाथा बघू आपण. काय अडचण आहे? बरोबर. हां नुसत्या आरत्या सांगतो तुम्हाला. नुसत्या आरत्या. काय आरत्या इथंच म्हणून नाही गुरुजी. ऐकायची इच्छा झाली ना कुठं बी नियोजन असलं की मला सांगा. ती तेवढं आरतीचं सांगा, लगेच घेऊन टाकतो. काही अडचण नाही. मग आपण त्याच्यावर मग कसं आहे जरा 2-3 तास असले की घासता येते जरा. बरोबर आहे का नाही? आणि घासल्याशिवाय उजळतच नाही मला. लक्षात आलं? कुठं बी घासावं लागतंय. घासल्याशिवाय उजळत नाही. मुद्द्याकडे लक्ष द्या. आता नीट ऐका. कुठवर आलतं आपलं माहिती का तुम्हाला? एक मिनिट. हा द्या बघा पार्वतीला झोप लागली. तिथवर आलतं. बरोबर आहे का नाही? इकडे ऐका. पचलं नाही पार्वतीला आणि डोळा लागला. पण एक मिनिट ऐका. ज्ञान सांगणारे देवाचे सगळ्या देवाचे महादेव होते. भगवान विष्णूनं विचार केला. काका कुणी? विष्णूनं. विष्णू म्हणले काय येडी पार्वती पचाना गेले म्हणले. घरच्याची किंमत नसती माणसाला. घर की मुर्गी दाल बराबर म्हणतात ना. हे असं व्हायला लागलं म्हणले. पचत नाही म्हणले. काय पार्वती येडी म्हणले पचाना गेले. स्वतः भगवान विष्णू म्हणले हे वायाला जाऊ नये म्हणून मच्छिंद्राचं रूप धारण केलं आणि सूक्ष्म रूप धारण करून एका माशाच्या पोटात प्रवेश केला. कुणाच्या? माशाच्या पोटात गेले पडून ऐकिलं ज्ञान सगळं. भगवान शंकराने डोळे उघडले. म्हणले पार्वती तर बिनधास्त झोपली. पण कोण म्हणत होतं? नवनाथामध्ये फार सुंदर आहे. कोण म्हणत? त्याच्यासाठी अशी पुस्तकं इचकावं लागतात मग कळत आहे. बरोबर आहे का नाही महाराज? कोण म्हणत होतं म्हणले. आणि मग लक्षात आलं. डोळे झाकून मार म्हणले ही भगवान विष्णूनं नेलं म्हणले ज्ञान. म्हणलं कसं काय नेलं? पुन्हा लक्षात आलं हे सांगितलेलं वायाला जाऊ नये म्हणून भगवान विष्णू घेऊन गेले. पण बघू म्हणले जसं आलंय तसं परत देतोय का काही व्याजाबाट्याचा कुठं नाही त्याच्याकडे बघावं लागेल ना. माशाच्या पोटात जाऊन ऐकलं पण बाहेर येताना जसं आहे तसं यायला पाहिजे होतं का नाही? जसं आहे तसं आलं नाही. अहंकार आला. ज्ञान आला की अहंकार आला. ज्ञानवराचे शब्द की नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाची पाठी सज्ञानाची झोंबे कंटी नाना संकटे नाचवी. नाचवीत राहते 4-2 अभंग पाठ झाले. कसं नाचवीत आहे? असं नाचवीत. अरे माझ्यासारखं कोणी असं नाचवीत चलतंय महाराज. आणि त्या नाचविण्याला जो भुलला तो वाया गेला. पण आपल्या लक्षात आलं पाहिजे ही नाचवायला लागले म्हणायचं आणि गप्प बसायचं. माणूस सक्सेस झाला. पण ती जसं नाचवीन तसं नाचत बा. ही आपल्या येड्या जाती जसं नाचवीन तसं नाचत येतं. नसतंय र तसं नसतंय. नाचवीन तसं नाचून जमत नसतंय. नाचवीन तसं जमत नसतंय. आपल्या बी लक्षात आलं पाहिजे ही नाचवायला लागले म्हणून. थोडे माणसं अरे काय महाराज काय असल्या गायनाला तोडच नाही. काय कीर्तन केलं? तुमच्या कीर्तनासारखं कीर्तन नाही. ह्याला म्हणायचं नाचवीनं. विठ्ठल विठ्ठल आलं का? लक्ष द्यायला लागलंय का? ही नाचवीन आहे महाराज. ह्या नाचवीन याला भुलायचं नाही. बाकी काही होत नाही महाराज. लक्षात आलं बोलणं? आता माझ्या मुद्द्याकडे थोडं लक्ष द्या. परफेक्ट लक्षात येऊन जाईल तुमच्या की ज्ञान आलं की अहंकार आला आणि ह्या अहंकारानं नाचवायला सुरू केलं. मच्छिंद्राला जिथं पचलं नाही विष्णूला तिथं तुम्हा आम्हाला पचत असतं होय ते पचत नाही महाराज. आणि मग लिखा ऐका मध्ये जाताना कसं गेल ते सूक्ष्म बारीक रूप धारण करून गेले. बाहेर येताना जसं आहे तसं यायला पाहिजे होतं का नाही? जसं आहे तसे आले नाही. निवृत्ती महाराज जसे आहे तसे आले नाहीत. माशाचं पोट फाडलं
आणि माशाचं पोट फाडून बाहेर आले. माझ्याकडे थोडं लक्ष द्या. माशाचं पोट फाडून बाहेर आले. मासा आता तो विषय नाही आपला, नंतरचा विषय पण सांगून जातो. मासा बऱ्याच दिवस वाट बघत होता, हे माझं पोट फाडणारा कुठे रे. लक्षात घ्या किती गोड महाराज, एवढा बारकावा घेतला की लक्षात येते. माझं पोट फाडणारा कुठे रे. लय दिवस वाट बघत होता, पण माशाला यायला झाला जरा उशीर. मासा आला वाहत वाहत चंद्रभागेला आणि त्यानं बघितला पांडुरंग उभा. अरे हेच आहे म्हणला माझं पोट फाडणारा. गेला माशान कान धरला, त्याचं नाव आहे मकर कुंडली. लक्षात आलं का बोलणं. त्याचं नाव मकर कुंडली. हा विषय नाही, हे सांगण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. बरोबर का. हे नाही, ह्याच्यासाठी मी पुन्हा येईन. बरोबर आहे का. मासा पोट फाडलं बाहेर आला. मच्छिंद्र होता, विष्णू होता तो, आणि निघाला ज्ञान घेऊन. भगवान शंकरानं चक्रवर्तीसाठी चाललंय. भगवान शंकरानं विचार केला, जसा आहे तसं परत करतोय का काही घेतोय बघू आपण. म्हणून महाराज भगवान शंकरानं गोरक्षाचं रूप धारण केलं. कुणाचं गोरक्षाचं रूप धारण केलं ना. आले गोरक्षाच्या रूपात आल्याबरोबर मच्छिंद्रानं विचार केला, ज्याचे दिले त्याशीन फळ पावे आपणाशी. आपल्याला नग म्हणले बाबा हे. आल्याबरोबर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, देऊन टाकलं. नग म्हणले आपल्याला हे त्यांचं त्यांना देऊन टाका. दिलं महाराज, गोरक्षाशी केला. भगवान शंकर म्हणले काही का असाना, जागलाय म्हणले. आल्याला जशाच तसं महागारी दिलंय म्हणले. घेऊन चालले मंडपाच्या बाहेर गेले. कमानी इतक्यावर काय मोठे माणसं मुडिष्ट असतात महाराज. गेलेले मूड फिरले आणि वळले, आणि वळून परत दिलं गहिनी रूपी विष्णूला. कुणाला दिलं. गोरक्ष वळला गहिनी प्रती. लक्षात आलं का. हा बघा आता मच्छिंद्र भगवान विष्णू, आपलं चाललं ज्ञानोबा आहे भोवती. मच्छिंद्र भगवान विष्णू, विष्णूनं दिलं गोरक्षाला, गोरक्ष भगवान शंकर. पुन्हा गोरक्षानं दिलं गहिनीला. गहिनी म्हणजे विष्णू. गहिनी कुणाचा अवतार आहे. विष्णूचा. ते लक्षात आलं. फिरून महागारी वळून जी आरती आपल्याला दिलंय ना, त्या आरती आता परीक्षा आहे आपली. आता काय आहे, परीक्षा आहे. वाट बघत बसले का हो एकदा शंकर येतं तर त्यांचं त्यांना देऊन टाकतो. पण भगवान शंकर यायलाच तयार नाहीत. शेवटी गहिनीनं 2 रूप धारण केले. गहिनीच 2 रूप धारण केले. एक रूप धारण केलं, माऊली बरोबर सांगायला का, एक रूप धारण केलं वाघाचं, आणि दुसरं रूप धारण केलं गहिनीचं. गहिनी रूपी विष्णू बसला गुफेत, आणि वाघ रूपी विष्णूला पाठविलं त्र्यंबकेश्वरला. तिकडं निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई, विठ्ठलपंत, रुक्मिणी माता यात्रा करीत होते, प्रदक्षिणा करीत होते त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीची. त्याच्यापैकी 5 दिले सोडून, ज्ञानोबाराय सोडले, मुक्ताबाई सोडली, सोपान काका सोडले, विठ्ठलपंत सोडले, रुक्मिणी माता सोडली. एकटा निवृत्ती गाठला. निवृत्ती म्हणजे भगवान शंकर आहे, सदाशिवाचा. आणि स्वामी निवृत्ती एकटा निवृत्ती गाठला आणि भिडवीला. खायचं नाही, भिडवायचं आणि पुढं पळवायचं. बेनं माणूस वाघाच्या पाळणा भेडवायचे की थोडं भेडवायचं, थांबायचं. असा भिडवीत जिथं गहिनी रूपी विष्णू बसले होते ना, त्या गुफेत असा आणून घातला. आडूसा दिसला की म्हणले इथं लपू वाघाचे भेन. आणि निवृत्तीनाथ मध्ये गेल्या बरोबर गहिनी प्रसादी निवृत्तीचा. लक्षात आलं का. नग म्हणले हे त्यांचं त्यांना देऊन टाका. दिला महाराज. ज्ञान निवृत्तीला दिला. आता सदाशिवाकडे गेलं, शंकरापाशी. आपलं चाललंय गहिनीपाशी, ह्याच्यापाशी. ज्ञानोबराय भोवती कसं फिरतंय. निवृत्तीनाथाला मिळालं. निवृत्तीनाथ रूपी शंकरानं विचार केला, आता जी द्यायचं ती पुन्हा महागारी घ्यायचं. आणि मग महाविष्णूचा अवतारण सखा माझा ज्ञानेश्वर. निवृत्तीनाथाने महाविष्णूचा अवतार असणाऱ्या ज्ञानोबारायला दिलं. ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले. कुणी दिलं. निवृत्तीने दिधले माझे हाती. आणि निवृत्तीनाथाने सांगितलं, आता तुला जसं करायचंय तसं कर, फुल परवानगी. आणि मग ज्ञानोबारायने त्या ज्ञानाला प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. प्रगट गुह्य बोले, गुह्य बोले,
ब्रह्माची केले सूर्य बोले रे राम जनार्दनी चरणी मस्तक देले राम जनार्दनी चरणी मस्तक देले हे आरती राजा महाकैवल्य तेजा आरती राजा महाकैवल्य तेजा महाकैवल्य तेजा आरती राजा महाकैवल्य तेजा हा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर. श्री सद्गुरू श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव.